स्तोत्रसंहिता याचा 1 अध्याय 1 वचन. जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तो धन्य होय. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. हो प्रियांनो, आजच्या या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे की परमेश्वर कोण्या लोकांना किंवा कोणत्या व्यक्तींना धन्य म्हणत आहे ते आपण या वचनाद्वारे पाहणार आहोत. जे लोक काय दुर्जनांच्या मसलतीने चालत नाहीत. हो, जो मनुष्य आहे तो दुर्जन लोकांच्या मसलती म्हणजे काय की त्यांच्या योजना कट त्याच्यामध्ये तो सामील होत नाही, त्यांच्यासारखा तो चालत नाही आणि पापी जणांच्या मार्गात उभा राहत नाही. वाईट लोकांच्या संगतीमध्ये बसणे आणि त्यांच्या रस्त्यामध्ये म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये आपण त्यांच्याशी सहभागिता दाखवणे. जे व्यक्ती असे करत नाहीत आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाहीत. हो, बरेच लोकांना सवय असते प्रियानो, ते भले पुरुष असू द्या किंवा स्त्रिया असू द्या, प्रत्येक मनुष्य हा पापी आहे. तर बरेच लोकांच्या अशा सवयी असतात, त्यांचे ग्रुप्सच असतात की जिथे ते काय करतात, बैठक बसवून निंदक एकमेकांची काय करतात, ते निंदा करत असतात. हो, त्यामुळे परमेश्वर इथे काय सांगत आहे की निंदकाच्या बैठकीत बसत नाही. हे जे 3 गोष्टी परमेश्वराने इथं आपल्याला सांगितलेल्या आहेत की दुर्जनांच्या मसलतीने न चालणे, पापीजनांच्या मार्गात उभा न राहणे आणि निंदकाच्या बैठकीत न बसणे. तर जेव्हा आपण ह्या 3 गोष्टीपासून, ह्या वाईट अरिष्ट गोष्टीपासून आपण दूर राहत होतो, तेव्हा त्या सर्व लोकांना परमेश्वराने धन्य म्हटलेलं आहे. हो प्रियांनो, खरंच आपण खूप धन्य आहोत. परमेश्वर आपल्याला धन्य म्हणत आहे कारण देवबापाने आपल्याला या सर्व वाईट गोष्टीपासून दूर ठेवलेलं आहे. आणि जे कोणी माझी बहीण भाऊ आज जरी ह्या 3पैकी एखाद्याही अरिष्टामध्ये किंवा वाईट संगतीमध्ये फसले असतील तर त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना करा, क्षमा याचना मागा, जेणेकरून परमेश्वर त्यातनं ते व्यक्तीची सुटका होण्यास तुमची सहायता आणि मदत करेल. हो प्रियांनो, खूप अद्भुत वचन आहे हे. आणि परमेश्वराने आपल्याला हे जगिक जीवन जगत असताना आपण कसं राहावं, कसं चालावं, कसं जगावं आणि कसं वागावं हे सुद्धा या वचनाद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे की परमेश्वराच्या नियमावलीप्रमाणे ज्या 10 आज्ञा परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजेत. हो, कारण ते इतकं सहजासहजी होणं शक्य नाही आहे प्रियांनो. पण आपण जेव्हा प्रयत्न करू तर त्या प्रयत्नाला शेवटाला नेण्यासाठी आपल्याला परमेश्वराचा सहाय्याने मदत करत असतो. हो, आणि जेव्हा आपण इतरांचं वाईट करू किंवा वाईट विचार मनात आणू किंवा वाईट करण्यामध्ये सहभागिता हो, तेव्हा ते परमेश्वराला कधीच मान्य होणार नाही प्रियांनो. हो, कारण पाप हे पापच असतं, मग ते मोठं असू द्या लहान असू द्या. त्यामुळे परमेश्वराच्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वाईट चालीरीतीपासून, दुर्जन लोकांच्या संगतीपासून, पापी लोकांच्या संगतीपासून आपण काय दूर राहिलं पाहिजे. कधीही कोणाची निंदा आपण करू नये, कारण परमेश्वर हा प्रत्येकाचा न्याय करणार आहे. तो प्रत्येकाला एक दिवस न्यायसभेपुढे तर उभा राहायचंच आहे. तेव्हा परमेश्वर तो न्याय करणारा महान असा आपला पिता बाप आहे. त्यामुळे आपण या सर्व गोष्टीमध्ये न पडता सर्व परमेश्वरावरती आपण भार सोपवून दिला पाहिजे आणि आपण होईल तेवढं परमेश्वराच्या सानिध्यात राहून त्याच्या योजना, त्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे प्रियांनो. तर ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. हो परमेश्वरा, या सुंदर दिवसासाठी बाप्पा खूप अद्भुत असं वचन तू आम्हाला दिलेलं आहेस माझ्या राजा. हो देव बाप्पा, खरंच आहे माझ्या राजा, तू आम्हाला धन्य म्हटलेलं आहेस बाप्पा. जेव्हा आम्ही ह्या 3ही अरिष्ट वाईट गोष्टीपासून आम्ही स्वतःला दूर ठेवू तरच आम्ही तुझ्या दृष्टीने धन्य आहोत माझ्या राजा. हो परमेश्वरा, आणि असं करण्यास तूच आम्हाला सहाय्यता आणि मदत कर माझ्या बाप्पा, कारण हे जग वाईट आहे माझ्या राजा. जिकडे तिकडे पाप अरिष्ट हे भरपूर प्रमाणात भरलेलं आहे माझ्या बाप्पा. त्यामुळे तूच आमचं या सर्व वाईटापासून रक्षण कर माझ्या बाप्पा. वाईटाची संगती आमच्याशी होऊ देऊ नकोस माझ्या राजा. कुठलंही अरिष्ट आमच्यावरती येऊ नये आणि निंदा नाल्यास ते आम्ही कधीच कोणाची करू नये, यासाठी तू आम्हाला शक्ती सामर्थ्य दे माझ्या बाप्पा. वाईट आणि चांगल्याचं ज्ञान तू आम्हाला करो माझ्या राजा. ज्ञान, बुद्धी आणि समजणे आम्हाला तू भरून काढ माझ्या बाप्पा. व माझ्या राजा, जे कोणी माझी बहीण भाऊ आज
हे वचन ऐकत आहेत माझ्या बापा, आणि या गोष्टीमध्ये ते फसलेले असतील माझ्या राजा, त्या सर्वांना तू त्या व्यसनातनं, त्या त्रासातनं, त्या गोष्टीतनं तू बाहेर काढण्यास त्यांना सहाय्यता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, माझा विश्वास आहे की तू असं करणार म्हणून. परत एक वर बाप्पा, ह्या वचनासाठी तुला धन्यवाद देते. ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणून ऐका पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहाची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. हो, तर परत भेटूया आपण अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. शालोम अँड थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल.